36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यातील दहिगाव येथे वन्यजीव संरक्षणाच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक घटना समोर आली आहे. दहिगाव येथील शेतकरी पुंजाराम रामकृष्ण शेंडे यांच्या शेतामध्ये काम सुरू असताना एक महाकाय अजगर आढळून आलाय. महत्त्वाचं म्हणजे हा अजगर आपल्या अंड्यासह तिथे विसावलेला होता. विशेष म्हणजे अमरावती जिल्ह्याच्या इतिहासामध्ये आजपर्यंत अंड्यांसोबत अजगर सापडण्याची ही पहिलीच घटना असल्याची नोंद करण्यात आली आहे. शेतामध्ये अजगर दिसताच सुरुवातीला काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालेलं होतं. मात्र गावकऱ्यांनी अत्यंत सुजाणपणा दाखवलाय. गावकरी ऋषभ शेंडे आणि जीवन शेंडे यांनी वन्यजीवाला कोणतीही इजा न पोहोचवता त्याला पकडण्यात मोलाची मदत केली. या घटनेची माहिती कळताच स्थानिक सर्पमित्र शुभम विघे आणि यश विघे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आहे. त्यांनी अत्यंत कौशल्यानं अजगराला आणि त्यांच्या अंड्यांना सुरक्षितपणे ताब्यात घेतलंय. या घटनेची माहिती फॉरेस्ट डिपार्टमेंटला देण्यात आली आहे. माहिती मिळताच वन विभागाचे FD गवई सोमेश्वर घुडमारे यांनी घटनास्थळ गाठून परिस्थितीची पाहणी केली आणि अजगरासह अंड्यांना सुरक्षित नैसर्गिक अधिवासात सोडवण्यासाठी ताब्यात घेतलाय. शेतकरी, गावकरी, सर्पमित्र आणि वन विभाग यांच्या संयुक्त तत्परतेमुळे या दुर्मिळ वन्यजीवाला जीवनदान मिळालंय. वन्यजीव संरक्षण कायदा 1972 अंतर्गत कोणत्याही वन्यजीवाला किंवा सापाला इजा पोहोचवल्यास किंवा मारल्यास थेट तुरुंगवास होऊ शकतो. नागरिकांना आवाहन करण्यात येतं की कृपया वन्य प्राणी किंवा साप मारू नका. आढळल्यास तात्काळ वन विभागाशी किंवा स्थानिक सर्पमित्रांशी संपर्क साधावा. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी तालुका प्रतिनिधी नंदकिशोर मते, अमरावती.